त्यात घेऊन द्यायचं. अरे बापरे, नाही म्हणतो त्याच्यात नाही म्हणतो माझ्या वासरू त्याच्यात. अरे बस कुठं नाही न्यायचं, डोस द्यायला जायचं ताऊ. डोस घ्यायचा ना सोनूला माझ्या. घेतलं ते. चला डोस घ्या बाई, हे पुस्तक. चला आता डोस द्यायचा आमच्या. तर आम्ही चाललो आहे चिनूला डोस द्यायला. तिला वाटतंय मला कुठंतरी चालवलंच आहे, मला सोडून येतं का काय, अशी घाबरते ती. घाबरू नको ताऊ, तुला कुठं नाही सोडते आम्ही आता. तू आमच्या जवळच राहणार गुड्डू. तिला असं कुठं जायचं म्हटलं ना, तिच्या अंगाला काटाच येतो, घाबरती लई ती. तिला असं वाटतं मला यांच्यापासून दूर करतात काय. तर आम्ही आलो चिनूच्या दवाखान्यामध्ये. मी पहिल्यांदाच बघितला हा दवाखाना. पहिले डोस वगैरे द्यायला चिनूचे पप्पाच यायचे आणि मग चिनूला टेबलावर ठेवलं आणि तिथं कंपाऊंडर होता, डॉक्टर काय नव्हते. मग त्यांना सांगितलं की डोस द्यायचा आहे चिनूला. तर मग त्या डॉक्टरला बोलवलं त्यांनी. मग तवर ते बघत होते, चिनूला चेक वगैरे केलं. मग तिला ताप होता, तर खात पीत नव्हती. त्यांना म्हटलं खात पीत नाही आहे. तर मग त्यांनी बघितलं तिला आणि चिनू आहे ना घाबरून गेली. ती इथं कुठं आणलं व मला, नुसती इकडं तिकडं टकमक बघत होती आणि तिला सगळं नवीन नवीन वाटत होतं. तिला असं बाहेर नेलं का ती खूप घाबरून जाते. तिला अशी नवीन माणसं, नवीन जागा, तर नवीन जागेवर नकोच म्हणते. मला घरातून कुठंच नेऊ नका, घरातच ठेवा. तर मग तिला डोस द्यायचा होता. तर डॉक्टरला पण बोलवायला पाठवलं होतं. मग डॉक्टरनी बघितलं आणि विचारपूस केली चिनूची. तर आणि मी ना व्हिडिओ शूटिंग काढत होते. तर चिनू मस्त लपायची, वर बघायची. तिला असं वाटायचं का ही काय करते अशी, म्हणून ती लपायची. तेवढ्यात डॉक्टरनी डोस द्यायला तिला घेतलं आणि तिला असं धरलं तर कसं तरीच वाटलं. म्हटलं बापरे, कठीणच आहे चिनूबाईचे. अवकाळा बघवत नव्हत्या, पण डोस दिल्यानंतर ती गागली नाही, काहीच नाही. म्हटलं बापरे, इथं गागली पण नाही. मग डोस वगैरे दिला आणि तिला बास्केटमध्ये ठेवून दिला. तर आम्हाला तिला असं तकलीफमध्ये बघवतच नाही, कारण की ते एकदम लहान बाळ आणि चिडलंय आमचं खूप गोड आहे. आणि तिला बास्केटमध्ये ठेवलं